नमस्कार, C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। 3.5 लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी राहुरी नगर परिषदेच्या नाकर्तेपणामुळे पडली धूळखात। अकोले तालुक्यातील कवठेवाडी गावातील कठ्याची यात्रा संपन्न। पेटलेले कठे डोक्यावर घेऊन भाविकांनी केली नवस्फूर्ती। सांगली बाजार समितीमध्ये आता शेतकऱ्यांना 5 रुपयांमध्ये मिळणार भरपेट जेवण। महाराष्ट्र दिनापासून उपक्रमाचा प्रारंभ। आणि राहुरी तालुक्यातील महावितरणाचा अनागोंदी कारभार, नगराध्यक्षांनी केलं ठिय्या आंदोलन। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील 3.5 लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी ही राहुरी नगर परिषदेच्या नाकर्तेपणामुळे धूळ खात पडली आहे। उपनगराध्यक्षांच्या वस्तीवरील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतीये। राहुरी नगर परिषद हद्दीतील जोगेश्वरी आखाडा येथे लाखो रुपये खर्च करून 3.5 लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी राहुरी नगर परिषदेने उभारली आहे। मात्र सदर टाकीला बाहेरून प्लास्टर केलेले नाही। टाकी पूर्ण झाल्यानंतर तिच्यात पाणी भरून ठेवणे गरजेचे होते, परंतु नगर परिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे सदर टाकी धूळ खात पडली आहे। टाकीचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर आज भर उन्हाळ्यात या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली नसती। नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राहत असलेल्या वस्तीवरच टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली आहे। यापेक्षा मोठे दुर्दैव काय आहे? शासनाकडून विविध कामांसाठी मंजूर होऊन आलेला निधी नगर परिषदेच्या नियोजनाअभावी परत जात आहे, असे आरोप नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि तनपुरे कारखान्याचे विद्यमान संचालक विजय डवले यांनी केलाय। राहुरी नगरपालिकेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या मदतीने आपण समोर पाहत असलेली ही ग्रामीण भागासाठी जोगेश्वरी आखाडा, काळे आखाडा, येवले आखाडा या ग्रामीण भागासाठी असलेली केंद्र शासनाच्या मदतीतून मंजूर झालेली ही पाणी पुरवठा योजना, ही पाण्याची टाकी गेले 4 ते 5 वर्षापासून आपण पाहता या स्थितीमध्ये उभी आहे। वास्तविक पाहता नवीन पाण्याची टाकी बांधल्यानंतर त्याच्यामध्ये किती दिवसामध्ये प्लॅस्टर करून पाणी टाकलं पाहिजे, हे शास्त्रीय पद्धतीने इंजिनिअरिंग पद्धतीने काही नियम आहेत। हे सर्व नियम पायदळी पडून केंद्र शासनाच्या मदतीतून एवढा मोठा 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला असताना सुद्धा आणि हा सगळा शेती व ग्रामीण भाग आहे, यामध्ये पाण्याचे अतिशय टंचाई आहे। मागच्या वर्षीचा दुष्काळ, यावर्षीसुद्धा पाण्याचा अत्यंत भटकंती लोकांना करावी लागलेली आहे। परंतु राहुरी नगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे हा निधी परत गेलेला असून नागरिकांच्या नगरपालिकेच्या स्वफंडातून जी 4 ते 5 किलोमीटर गोळीबार फाटा वराळे वस्ती इथून जी पाईपलाईन या जोगेश्वरी आखाड्यावर आणलेली आहे, इलेक्शनच्या पूर्वी इलेक्शन चालू असताना खोटे बोबाटे करून विरोधकांना बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करून पाईपलाईन बंद पाडल्याचे आरोप केले गेले। परंतु आज 6 महिने झाले तो आपण निवडून आलात, आपण बहुमताने निवडून आलेला आहात, परंतु आपल्याच्याने ही पाण्याच्या टाकीमध्ये कुठल्या प्रकारचं पाणी टाकून नागरिकांना आपण पाणी पुरवठा करू शकलेला नाही आहेत। हे आपलं नाकर्तेपणाचं लक्षण आहे आणि केंद्र शासनाचा निधीसुद्धा आपण वेळेत पूर्ण न केल्यामुळे परत गेलेला आहे। याच धर्तीवरती कोपरगाव नगरपालिकेने या स्कीममधली पाणी पुरवठा योजना पूर्णपणे यशस्वी केलेली आहे व पूर्ण केलेली आहे व निधीचा लाभ घेतलेला आहे, परंतु आपण यामध्ये अकार्यक्षम ठरलेला आहात। आपण कुठल्या प्रकारे जनतेला वेठी धरत आहात। गेले 4 ते 5 दिवसापासून आपण शनिवारी पाणी पुरवठा सुरू ठेवा असं सांगितलेलं असताना शनिवारी तर ठेवलाच नाही, परंतु या भागामध्ये 4 ते 5 दिवसापासून कुठल्या प्रकारचा पाणी पुरवठा झालेला नाही। असे असताना सुद्धा राहुरी नगरपालिकेचे सत्ताधारी व विरोधी सर्व नगरसेवक जनता पाण्यासाठी तळमळत असताना प्रशिक्षणाच्या नावाखाली गोव्यामध्ये पाण्यामध्ये हाऊसमाऊस भागवत होते। हे लोकशाहीच्या दृष्टीने, नागरिकांच्या दृष्टीने अतिशय भूषणारी बाब अजिबात नाही। मी या गोष्टीचा निषेध करत आहे। हे माझ्या माहितीप्रमाणे याचा आपण अहवाल घेतला पाहिजे शासनाकडून। ही पाण्याची टाकी आता वापरण्यासाठी योग्य आहे किंवा नाही हा खरा प्रश्न आहे। आणि या पाण्याची पुरवठा आपण एवढे नागरिकाचा खर्च करून पूर्ण करत आहात,
ही चांगली बाब आहे, परंतु आपण जर वेळेमध्ये नागरिकांना पाणी पुरवठा केला नाही तर तीव्र स्वरूपाचं असं आम्ही रस्ता रोको आंदोलन अथवा हंडा मोर्चा आम्ही राहुरी नगरपालिकेवर लवकरच काढणार आहोत व तीव्र प्रकारचा आंदोलनाचा आम्ही इशारा आपल्याला देत आहोत। सध्या पाण्याचा दुष्काळाची परिस्थिती भयानक असताना त्याचप्रमाणे आता हे जोगेश्वरी आखाडाची जी पाण्याची टाकी आहे 5 वर्षापासून तिचं काम चालू आहे आणि त्या टाकीचं पाणी त्यांनी जोगेश्वरी आखाडा, काळे आखाडा आणि येवले आखाडा, पिंपळाचा मळा यांना देऊ असं जे इलेक्शनमध्ये जे भाषा केली आहे त्यांच्यावर आता ती वेळ पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे। येवले आखाडाला ह्या टाकीचं पाणी मिळालंच पाहिजे। रोड क्रॉस करून या ठिकाणी पाईपलाईन टाकून त्वरित त्यांनी आम्हाला या पाण्याबरोबर आम्हाला पाणी जे दिलं नाही तर मी निश्चित शोले स्टाईलचं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आपणास देत आहे। तर डवले यांच्या आरोपांना उत्तर देताना उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडे यांनी सांगितले की मागील निवडणूक काळात याच परिसरातील एका माजी नगरसेवकाने धाक तडपशाही करत सदर टाकीचे काम बंद पाडले होते। मात्र सध्या टाकीचे काम पूर्ण झाले असून येत्या 2 दिवसात पाण्याची चाचणी घेऊन या टाकीमधून लवकरच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। विरोधकांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि निरर्थक आहेत। शहरवासियांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करणे हेच उद्दिष्ट नगर परिषदेचे असून त्यासाठी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक प्रयत्नशील आहेत, असे मत उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडे यांनी व्यक्त करून डवले यांच्या आरोपांना खूण घातली आहे। गेली 3 वर्षापासून जोगेश्वरी आखाडा जलकुंभ व जलवाहिनी मान्य नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक प्रयत्नशील होतो। ते आज येणाऱ्या 2 दिवसामध्ये ती पूर्ण जे वचनपूर्ती आम्ही केली होती ती पूर्णतः 100% येणार आहे। यासाठी माजी खासदार बापूसाहेब तनपुरे, मान्य मार्केट कमिटीचे चेअरमन अरुणसाहेब तनपुरे, आपल्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष मान्य प्राजक्तदादा तनपुरे व सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा करून आज ही योजना येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णतः येत आहे। यासाठी माननीय माजी गृहराज्य ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे। जोगेश्वरी आखाडा, काळे आखाडा व येवले आखाडा हे 3 वॉर्डसाठी गेली 40 वर्षापासून पाण्याची वितरण व्यवस्था नव्हती व स्वतंत्र जलकुंभ नव्हता। सर्व ग्रामस्थांनी व नगरसेवकांनी कायम मान्य डॉक्टर उषाताई तनपुरे यांना पाठपुरावा करून आज ही योजना 100% पूर्णतः येत आहे। ह्या योजनेसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला आहे। मध्ये निधी अभावी थोडे काम थांबले होते, पण मान्य डॉक्टर उषाताई तनपुरे व प्राजक्तदादा तनपुरे यांनी योजनेला पाठपुरावा करून योजना अंतिम टप्प्यात आली आहे। येणाऱ्या येत्या शनिवारी आणि रविवारी या 2 दिवसामध्ये जोगेश्वरी आखाडा जलकुंभाची हे टाकी पूर्ण भरली जाणार आहे व त्याची ट्रायल रविवारी चाचणी होणार आहे। याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मान्य डॉक्टर उषाताईंचे आभार मानतो व मध्ये योजना 1-2 महिन्यापूर्वी पूर्ण झाली असती, पण काही मंडळींनी त्या काम चालू असताना ते बंद पाडलं, त्याच्यामुळे 2-2.5 महिने योजना ही लेट झाली व टाकी एकदम व्यवस्थित आहे। आपल्या महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मध्ये ज्यावेळेस आपल्याला स्लॅब टाकायचा होता टाकीचा त्यावेळेस स्वतः येऊन आपल्या नगरपालिकेचे इंजिनियर यांनी समक्ष येऊन चाचणी केलेली आहे व मुळात काय आहे, आपल्या टाकीची जे आतून जे महत्त्वाचे जे प्लॅस्टर आहे ते पूर्णपणे झालेलं आहे। बाहेरून MGPच्या योजनांच्या जे आपल्या महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणच्या जे पाणी योजनेच्या जे टाक्या असतात त्याला बाहेरून प्लॅस्टर नसतं, पण बऱ्याचशा नागरिकांमध्ये ते तो गैरसमज आहे की भाऊ बाहेरून प्लॅस्टर नाही, किंवा काही मंडळी जाणीवपूर्वक त्याचा बाहेर गवगावा करतात की प्लॅस्टर नाही की टाक्यांना चिरा वगैरे गेल्या आहेत। तसं काही नसतं। आतून जे प्लॅस्टर पाहिजे टाक्यांचं ते खूप महत्त्वाचं असतं, ते आपण पूर्णपणे केलेलं आहे व येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी या 2 दिवसामध्ये सर्व नागरिकांना समक्ष दिसलच टाकी किती दर्जेदार झालेली आहे। ज्यावेळेस आपले पाण्याचं टाकी पूर्ण पाण्याने भरली जाईल, तर यासाठी मी सर्व नागरिकांना सहकार्याची अपेक्षा करतो। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रतिबंधात्मक कारवाई या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते साताऱ्याचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर हे होते। समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून महाराष्ट्र पोलीस खाते नेहमीच प्रयत्नशील असते। त्यासाठी पोलिसांसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जातात। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रतिबंधात्मक कारवाई या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते साताऱ्याचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर। त्यांचे आतापर्यंत विविध कायदे विषयक 101 पेक्षा जास्त लेख PDF स्वरूपात प्रसिद्ध झाले आहेत। महसूल क्षेत्रात काम करत असताना महसूल रत्न, डायमंड ऑफ रेव्हेन्यू आणि अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालाय। शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी यांच्या मार्फत केली जाणारी प्रतिबंधक कारवाई, हद्दपार कारवाई कशी करावी, त्यातील बारकावे, त्याबाबतचे विविध न्यायालयीन निर्णय याबाबत डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी सखोल मार्गदर्शन केले। महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे संचालक माननीय नवल बजाज यांच्या प्रेरणेने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचा फायदा संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाला निश्चितच होणार आहे। या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी VR दानगुड तसेच पोलीस निरीक्षक शांताराम वळवी आणि पोलिसांनी विशेष परिश्रम घेतलेत। प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपल्याला बऱ्याच वेळेला पोलीस खात्यामध्ये याची अंमलबजावणी करावी लागते। तसंच रेव्हेन्यूमध्ये ॲज अ एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या सगळ्याच पदावर आम्हालाही ती अंमलबजावणी करावी लागते। तुमचं आणि आमचं नातं म्हणजे जुळ्या भावनाचं नातं आहे खरं। आपण सुरुवात करूया। हनुमंत देवकर सह बापूसाहेब सोनवणे, C24 तास, चाकण। सध्या सर्वत्र दुष्काळाचं सावट असून शेतीमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत। या परिस्थितीत अनावश्यक खर्चाला फाटा देत कोपरगावातील जनसेवा फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कोपरगाव येथे जनसेवा फाउंडेशन आयोजित सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करण्यात आलाय। या विवाह सोहळ्यात 9 जोडपी विवाह बंधनात अडकलेत। सध्या सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना शेतकरी मजूर आत्महत्या करीत असताना या परिस्थितीत अनावश्यक खर्चाला फाटा देत जनसेवा फाउंडेशनच्या वतीने शनिवारी 29 एप्रिल रोजी कोपरगाव तहसील मैदान येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते। या विवाह सोहळ्याचा अनेक गरजूवंत वधूवरांनी लाभ घेत अनावश्यक खर्चाला फाटा देत या उपक्रमामध्ये सामील झाले। या प्रसंगी मौलाना अनवर खान नदवी, मौलाना हफीज मोहम्मद खान, मौलाना हमीद राही, मौलाना रऊफ, मौलाना रियाज खान, मौलाना हाफिज युसुफ शेख आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। या विवाह प्रसंगी अत्यावश्यक असणाऱ्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। जनसेवा फाउंडेशनचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून यापुढेही सर्वधर्मीय विवाह सोहळ्यांचे आयोजन करणार असल्याचे सलीम पठाण यांनी सांगितले। विवाह सोहळा पार पाडण्यासाठी जनसेवा फाउंडेशनचे सलीम पठाण, दिनेश कांबळे, असिफभाई मनियार, बिलाल पठाण, हमीदभाई पठाण, आकिश बागवान, अब्बासभाई सय्यद आदींनी परिश्रम घेतले। जनसेवा फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळा, या विवाह सोहळा घेण्यामागील उद्देश आमचा एक आहे का गोरगरीब लोकांना या विवाहाचा फायदा व्हावा आणि यापासून जो त्यांचा वेळ खर्च होतो, आर्थिक नुकसान होतं, पैसे खर्च होतात, हे त्यांचा पैसे वाचावा आणि त्यांना त्यांचा याच्यापासून त्यांचा खर्च वाचावा हा आमचा उद्देश आहे। आणि या इथून पुढेही आम्ही सर्व धर्मीय सामूहिक विवाह घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। पुढच्या वर्षी आम्ही यावर्षी 10 लग्न झाले, पुढच्या वर्षी आम्ही 25 लग्न करण्याचा आमचा मानस आहे। तरी आम्हाला ह्या विवाहाप्रसंगी सर्व गावातील सर्व लोकांनी, समाजाने, संघटनेनी सहकार्य केलं। असंच त्यांचं सहकार्य पुढं राहावं आणि मी त्यांचे सर्वांचे गावाचे ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि यापुढे असेच सहकार्य अशी। आज जनसेवा फाउंडेशन अध्यक्ष सलीमभाई पठाण यांच्या अध्यक्षतेखाली जनसेवा फाउंडेशननी जो सामुदायिक विवाहाचा कार्यक्रम घेतला
याच्या मागचा खरा उद्देश असा आहे की जे सामाजिक संस्था सांगतात बेटी बचाव हा जो उद्देश आहे, आज ज्याच्या घरात जेव्हा मुलगी जन्म घेते तर त्याला एक ओझंसं वाटतं किंवा ही मुलगी झाली आहे तर मी लग्न कसं करेल, या साऱ्या गोष्टीची तो काळजी करत होतो. पण असे जेव्हा उपक्रम सलीमभाई सारखे कार्यकर्ते जेव्हा राबवतील तर तेव्हा ज्याच्या घरात मुलगी जन्म घेईल त्याच्या मनात हा विचार कधीच येणार नाही किंवा आपल्या घरात मुलगी झाली. आणि सर्वांनीच मी तर म्हणतो सामुदायिक विवाहाच्या सोहळ्यात मोठमोठ्या घराच्या मुलींनी जेव्हा याच्यात भाग घ्यायला सुरुवात केली तेव्हाच खऱ्या अर्थाने याला खरं रंगरूप येईल. त्यामुळे मी ही इच्छा करतो पुढच्या वर्षी सर्व धर्मीय विवाह सोहळा आम्ही साजरा करण्याचा एक मानस केलेला आहे. त्याच्यात सर्व गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. आणि ह्या कार्यक्रमातच सलीमभाई पठाण यांनी त्यांच्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने रुग्णवाहिकेचाही लोकार्पण सोहळा साजरा माननीय PI सुरेशजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचाही उपभोग जनतेने जेव्हा जेव्हा त्यांना गरज पडेल त्याचाही सेवा पुरवण्यात आम्ही प्रयत्न करू एवढे बोलतो. आणि सर्वांना योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. अकोले तालुक्यातील कवठेवाडी या महादेव कोळी समाजाच्या गावात कथा यात्रा दरवर्षी पार पडते. भाविक नवस्फूर्तीसाठी अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेनं मंदिराला प्रदक्षिणा घालतात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कवठेवाडी या महादेव कोळी समाजाच्या गावात रात्री वीरभद्राच्या मंदिरात अविरतपणे घंटानाद सुरू होतो. देवाच्या नामाचा जयघोष, संबळ, घोदाना, पिपाणी, डफ, ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरू असलेल्या गजरात अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने हाई हाई असे लयबद्ध होणारे भाविकांचे चित्कार बिरोबाचा गजर करत मंदिराला प्रदक्षिणा मारतात. भाविक नवस्फूर्ती करतात. अंधारात दिसणारा हा थरार भाविकांना स्तब्ध करतो. तर कठा डोक्यावर घेतलेले भाविक उघड्या अंगावर ओघाळणारे तप्त तेल, पडणारे निखारे, अनवाणी पायांना बसणारे चटके सहन करतात. बिरोबाचा नामोगजर केल्याने हे सर्व सहज शक्य होते असे नवस्फूर्ती झालेले भाविक सांगतात. अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी डोंगरकड्यात वसलेल्या या गावात रात्री ही यात्रा भरते. कवठेवाडी गावात ही यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली घागर. कापलेले भाग या घागरीत आतल्या बाजूला उपडा करून ठेवतात. खैर, जांभूळ, साग अशा ढणढणत्या पेटणाऱ्या झाडांची लाकडे या घागरीत उभी भरतात. त्यात कापूस टाकून बाहेरच्या बाजूने त्याला सजवले जाते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे हेच. पेटलेले कठे डोक्यावर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्री बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात. प्रत्येक फेरीगणी किलो तेल या ढणढणत्या कठ्यांमध्ये भाविक ओतत असतात. तापलेले हे तेल कठ्यांमधून खाली भक्तांच्या उघड्या अंगावर ओघळते. मात्र लालबुंद होणाऱ्या कठ्यातील निखाऱ्याने अथवा तपत्या तेलाने कुठल्याही भाविकाला इजा होत नाही असा समज आहे. नवस्फूर्ती झाल्यानंतर श्रद्धाळू महादेव कोळी बांधव कठा घेऊन येतात. दरवर्षी यात्रेत 40 ते 50 कठे असतात. एकाच वेळी ते पेटवले जातात. परिसरातले भक्तगण ज्यावेळी हे कठे डोक्यावर घेऊन मिरवतात त्यावेळी रात्रीच्या काळोखात एक अद्भुत दृश्य दिसू लागते. हा थरार अनुभवण्यासाठी राज्यभरातून भाविक लाखोंच्या संख्येने सहभागी होतात. कठ्याची ही परंपरा नेमकी केव्हा आणि कशी सुरू झाली याबद्दल कुणालाही सांगता येत नाही. मात्र पूर्वापार चालत आलेली ही परंपरा या महादेव कोळी बांधवांनी आजही अखंडित ठेवली आहे. गागर आणतो. गागर आणल्यानंतर आपण ती दुपारी 2च्या नंतर कापतो आणि तिला पूर्ण होल आपण सामध्याने पाडतो. होल पाडून परत नाड्यामध्ये ती विणून घेतो आपण. तिच्यामध्ये खैराचे, हिवराचे लाकडं आपण भरतो. हो, सरकी, पेन, कापूर ते पण त्याच्यात टाकतो आणि पूर्ण वरून नव्या फडक्याने आपण बांधून घेतो. बांधल्यानंतर ते तेलामध्ये 2 ते 2.5 तास भिजवीत राहतो. भिजवल्यानंतर जागेवर आपले पेटवून देतात
कमीत कमी अर्धा ते पाऊण तास जागेवर पेटतात. मग ज्या भक्त वारी असतात त्यांच्या अंगात आल्यानंतर त्याच्याकडे आपण उचलून देत असतो त्यांच्याकडे. 16व्या वर्षापासून या काठा घेतो. या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे जेवढे नवसाचे कठे असतात आणि एक ग्रामस्थांचा एक मानाचा कठा असतो. आणि हे जे देवस्थान आहे ते फार पुरातन आहे. तर पूर्वी या कठ्याची जी सुरुवात आहे 1-2 घागरी असायच्या आणि मग देव नवसाला पावल्यानंतर मग हळूहळू सगळे भक्तगण या ठिकाणी नवस फेडण्यासाठी त्या कठेच्या रूपानं किंवा कुणी नारळाच्या कुणी पेढ्याच्या रूपानं या ठिकाणी आपला नवस पूर्ण करतात. अंगावर गरम तेल येतं परंतु कुठल्याही प्रकारचं इजा होत नाही आणि कुठल्याही प्रकारचं काही वाटत नाही. कारण उकळलेलं तेल जरी असलं तरी त्या वेळेमध्ये काही जखम वगैरे काय होत नाही. ह्या वेळेला जिल्हा परिषदेच्या इलेक्शनसाठी येथील गावकऱ्यांनी आणि आमच्या सर्व मंडळींनी नवस बोलला होता. ह्या वेळेला मी 5 कठे या देवाला अर्पण केलेले आहेत. मला आमची धारणा आहे त्या देवाच्या कृपेनं जनतेनं आमच्यावर विश्वास टाकला आणि मला बहुमतानं निवडून दिलं. त्या नवस फेडण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे. आता 5 कठे उचलले जातील, त्याच्या फेऱ्या मारल्या जातील. हा उत्सव आमच्यासाठी खूप आनंदाचा असतो. वर्षभर आम्ही वाट पाहत असतो ह्या उत्सवाची. सचिन खरात, C24 तास, अकोले. सांगली जिल्ह्यातील काही शिक्षण संस्था सामान्यांना न परवडणारी आवाजवी डोनेशन घेत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा आता डिजिटल करून इंग्रजी माध्यमांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्यात. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा यात मोठी तफावत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच सांगली जिल्हा परिषदेच्या 500हून अधिक शाळा डिजिटल करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आलाय. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये भौतिक सोयीसुविधा आणि गुणवत्ता नसल्याने पालकांचा खाजगी शाळांकडे जास्त ओढा आहे. आगामी काळात अशा शाळा सक्षम करू असा विश्वास सभापती तम्मनगोडा रवी पाटील यांनी व्यक्त केला आहे. आता सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या बाबतीत गरीब मुलांना न पुरवण्यासारखं डोनेशन्स सध्या चालू आहे. त्यापैकी आम्ही CO साहेब, अध्यक्ष साहेब, आमचे शिक्षणाधिकारी आम्ही एक संयुक्त बैठक त्या संस्था चालकांच्या घेऊ. त्याबाबत समाजाला, इतर मुलांना, समाजातील सगळ्या घटकातील मुलांना त्यांच्या जी काही पात्रता आहे ते पुरवण्यासारखं डोनेशन्स आणि त्यांना लिमिट्स एक करण्यासाठी आम्ही संस्था चालकांचे समन्वय साधणार आहे. त्यामध्ये जर काही यश आलं तर ठीक आहे, नाही त्या संस्था चालकांनी जर ते विषय जर विचाराधीन नाही केले त्याबद्दल आम्ही अध्यक्ष साहेब, CO साहेब, कलेक्टर साहेब त्यावरती त्यांना कसं एक त्यांचे ते लिमिटमध्ये आणता येईल त्याबाबत ते आम्ही विचार करून त्यांच्यावरती आणि शासनास्तरावर आम्ही समन्वय साधून शासन स्तरावर त्यांचे जी काही कारवाई करता येतील बघणार आहे. डिजिटल शाळा आत्ता इंग्रजी माध्यम, CBSE, इतर प्रायव्हेट शाळांच्या कंपॅरिझन केला, तुलना केला तर जिल्हा परिषद शाळांचे पट कमी होत आहे. त्याबद्दल सभापती म्हणून आम्ही आमचे प्रमुख जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख साहेबांनी निर्णय घेतले आहे. जास्तीत जास्त शाळा डिजिटल करून मुलांची गुणवत्ता, मुलांना इतर शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळा ही शासनाची शाळा एकदम क्वालिटी आणि गुणवत्ता, शिक्षकांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी आम्ही आता मुलांच्या कुठलं कमतरता होऊ देणार नाही. सर, त्याबाबत तसं खोटी माहिती असं म्हणता येणार नाहीये, कारण ते मनपा क्षेत्रातील शाळा आहे. त्यामुळे प्रशासन अधिकाऱ्यांनी ती माहिती दिली असेल असं एक आमचा हे होतं, पण त्यांनी ॲक्च्युली ती माहिती पुरवलेली दिसत नाहीये. आणि दुसरं असं की त्या शाळेला आपण 2 वेळा पत्र दिलेले आहेत. मनपाने म्हणजे प्रशासन अधिकाऱ्यांनी पण पत्र दिलेलं आहे मुलीला ॲडमिशनच्या संदर्भात आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी आम्हीही पत्र दिलेलं आहे. आणि त्या शाळेनं त्या विद्यार्थिनीला प्रवेश, आमच्या शाळेत येऊन प्रवेश घ्या असं पालकांना पत्र दिलेलं होतं. सर, शिक्षणामध्ये फक्त विद्यार्थी शिकणं, विद्यार्थ्यांची गुणवत्ता हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये संस्था महत्त्वाच्या नाही आहेत आणि कोणत्याही संस्थेला कुठल्याही तऱ्हेनं पाठीशी घातलं जाणार नाही. आणि ह्या वर्षी सुद्धा आम्ही सुरुवातीलाच आपली पत्र काढलेली आहेत की कोणत्याही प्रकारची फी विद्यार्थ्यांच्याकडून वसूल करून घ्यायची नाहीये किंवा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वह्या, पुस्तकं वगैरे गणवेश घेण्यासाठी सक्ती करायची नाही.
केली किंवा या बाबतीमध्ये जर कुणी आपली पावलं उचलली तर प्रशासनाला सुद्धा त्याबाबत योग्य तो कारवाई करावी लागणार आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. डिंबे धरणाचे पाणी शेती शिवारात फिरवण्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा खर्च केला खरा, पण हे पाणी शेतापर्यंत पोहोचलंच नाही. कुठे मुरतंय हे पाणी, कसा होतोय या पाण्याचा अपव्यय, पाहूया या बातमीतून. शेतीसाठी पाणी ही महत्त्वाची गरज. पाण्याशिवाय शेती शक्यच नाही. हे तंत्र जाणून आंबेगाव तालुक्यात शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध व्हावे म्हणून डिंबे धरणाची उभारणी केली गेली. पण अजूनही तालुक्यातील सगळ्याच शेतकऱ्यांना हे पाणी पोहोचलेच नाही. याचे महत्त्वाचे कारण आहे ते अपुरे नियोजन. आता हेच पहा ना, पाटाचे पाणी थेट शेतात नेण्यासाठी संबंधित विभागाने वितरिका आणि उपवितरिकांची योजना आखली, पण ती नाममात्र उरली आहे. या वितरिकात मोठमोठी झाडे उगवली आहेत. झाडे ही इतकी मोठी की वितरिका आणि उपवितरिका चक्क शोधाव्या लागतात. मनसर, अवसरी, मेंगडेवाडीपासून तर थेट कवठे सविंदनेपर्यंत या वितरिका आणि उपवितरिकांची अशीच अवस्था झाली आहे. उपवितरिकांचे सिमेंट ब्लॉक तर काही शेतकऱ्यांनी चक्क जमिनीचे बांध निर्धारित करण्यासाठी वापरले आहेत. याबाबत बहुतेक शेतकऱ्यांनी C24 तासशी बोलताना संताप व्यक्त केलाय. या वितरिकांची झालेली गैरसोय दूर झाल्यास शेतकऱ्यांना थेट शेतात पाणी वापरता येणार आहे, पण लक्षात कोण घेतो अशीच परिस्थिती आहे. धरणाच्या पाण्याच्या क्षेत्रामध्ये बोलायचं झालं तर डाव्या कालवा आणि उजवा कालवा यांना असणाऱ्या पोटचाऱ्या, या पोटचाऱ्यांमधून जे येणारं पाणी ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. त्यासाठी चारी सफाईचं काम महत्त्वाचं होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात पाणी असं मिळू शकतं. पहिली गोष्ट अशी आहे की धरणामध्ये पाण्याचा साठा कमी आहे. फार तर आपल्याला एकच आवर्तन मिळू शकतं आणि एका आवर्तनाने आपलं पूर्ण काम होऊ शकणार नाही. म्हणून यासाठी वाया जाणाऱ्या पाण्यांसाठी चारी सफाई होणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला शेतामध्ये थेट पाणी येऊ शकतं आणि त्याच्यामुळं आपलं वाचणं जे गळती होणारं पाणी आहे ते आपल्याला योग्य प्रमाणे वापर करता येईल. आणि यासाठी आपण शासनाकडे एकच विनंती आहे किंवा चारी सफाईचं काम हे लवकरात लवकर हाती घेऊन आणि वाढलेली झाडे झुडपं ही वेळेत लवकरात लवकर काढून दिल्यानंतर आम्हाला पाण्याचा भरपूर प्रमाणात वापर करता येईल, एवढीच मी शासनाकडं मागणी करतो. पावसाळा अजून यायला 1 ते 1.5 महिना टाईम आहे. त्यामुळं पाऊस लेट झाल्यामुळं आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी प्रमाणात म्हणजे चारीचं कॅनलचं पाणी मिळेल. त्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने वापर होण्यासाठी चारी सफाईकरण करणं ही गरजेची बाब आहे. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मार्केट यार्डात शेतकऱ्यांसाठी 5 रुपयात भरपेट जेवण दिलं जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ 1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात आलाय. या उद्घाटनासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत हा उपक्रम चालू करण्यात आलाय. सांगली मार्केट यार्डात शेतीमालाची वार्षिक सुमारे हजारो कोटींवर उलाढाल होते. हळद, गूळ, बेदाणा, मिरची तसेच अन्नधान्याची आवक आणि विक्री येथे मोठ्या प्रमाणात होते. या ठिकाणी शेतकरी आपला शेतीमाल घेऊन विक्रीसाठी येत असतात. सांगली आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबरच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकमधील शेतीमालाची आवक मोठी आहे. शेतीमाल सौद्यात घालणे आणि पैसे नेण्यासाठी शेतकरी मार्केट यार्डात येत असतात. त्यांच्यासाठी 5 रुपयात भरपेट जेवणाची सुविधा उपलब्ध केली जात आहे. बाजार समिती आणि अडते यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जातोय. बाजार समिती त्यासाठी आर्थिक तरतूद करणार आहे. मार्केट यार्डात शेतीमाल विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना सकाळी 11 ते 3 या वेळेत 5 रुपयात भरपेट जेवणाचा आस्वाद घेता येईल, असे बाजार समितीचे सभापती शेजाळ यांनी सांगितलंय. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने 2 रुपयामध्ये पाण्याची सोय
आणि 5 रुपयामध्ये भोजनाची सोय केलेली आहे. मी बाजार समितीचं शेतकऱ्यांच्या वतीनं खूप मनापासून अभिनंदन करतोय, कारण पाणी आणि अन्न हे मूलभूत गरजा आहेत. आज गावाकडून शेतकरी येतो, हमाल येतो, त्याला या ठिकाणी भोजनाची सोय नसती, त्याच्या खिशात तेवढे पैसे नसतात आणि मग स्वाभाविकपणे मग ते गावाकडून आणलेलं जेवण, आणलेल्या भाकरी तो इथं खातो आणि त्याचा शिळा अन्न खाल्ल्यामुळं त्याच्या शरीरावर, त्याच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होतो. आणि यासाठी ताजं अन्न आणि शुद्ध पाणी बाजार समितीने अल्प दरामध्ये जे ठेवलेलं आहे त्याबद्दल मी शेतकऱ्याच्या वतीनं, कामगाराच्या वतीनं, हमाल तोलारांच्या वतीनं मी बाजार समितीचं मी मनापासून अभिनंदन करतोच. अशा प्रकारचे उपक्रम जे शेतकऱ्यांच्या गरजेचे आहेत ते सर्व उपक्रम या बाजार समितीने केले पाहिजे. त्यातल्या त्यात खरं म्हणजे महत्त्वाचं जे कोल्ड स्टोरेजची गरज आहे, आज बेदाणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या ठिकाणी बेदाण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज आहे आणि कोल्ड स्टोरेज केल्यानंतर बेदाण्यावरती शेतमाल तारण योजना जी आहे ती सुद्धा जर राबवली तर मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यातल्या जे बेदाणा पिकवणारे शेतकरी आहेत त्यांना खूप मोठा आधार या निमित्तानं मिळणार आहे. आणि भविष्यकाळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला बरोबर घेऊन या ठिकाणी कोल्ड स्टोरेज कसे मोठ्या प्रमाणात निर्माण करता येतील हे मी नक्कीच भविष्यकाळात प्रयत्न करेन. या ठिकाणी गोदामाची सुद्धा गरज आहे. आज राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 15 मार्चपर्यंत मुदत असताना 31 मार्च वाढवली. 31 मार्चची मुदत 15 एप्रिल केली. 15 एप्रिलची मुदत परत 22 एप्रिलपर्यंत केली आणि 22 एप्रिलनं केंद्र सरकारने सांगितलं की आता तुम्ही राज्यांनी खरेदी करा. आणि मला असं वाटतं की आज अनेक ठिकाणी गोदामाची सुद्धा गरज आहे आणि भविष्यकाळामध्ये साठवणुकीसाठी सुद्धा गोदामासुद्धा या बाजार समितीने केली पाहिजे. बाजार समितीनं सामान्य शेतकऱ्यांच्यासाठी ज्या काही गरजा आहेत त्या गरजेचा अभ्यास केला पाहिजे. मूलभूत सुविधा ज्या अपेक्षित आहेत त्या सर्व सुविधा या बाजार समितीने केल्या पाहिजे आणि असं जर झालं तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे. शेतकऱ्यांचा बाजार विक्रीसुद्धा हे सुद्धा पारदर्शक करण्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न केला पाहिजे. या शेतकऱ्यांना कुणीही लुटू नये, लुबाडू नये याची दक्षता बाजार समितीने घेण्याची गरज आहे. बाजार समितीला या ठिकाणी जागेची उपलब्धता नाही. मला असं वाटतं की त्यांनी बाहेर जागा कुठेतरी शोधावी आणि त्या ठिकाणी बाजार हलवण्याची गरज आहे. कारण या ठिकाणी बाजाराची संख्या, व्यापार खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. सुदैवानं सांगली बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ दिसायला लागलेली आहे. या ठिकाणी गुळाचा व्यापार मोठा दिसायला लागलेला आहे, मिरचीचा व्यापार, हळदीचा व्यापार मोठा दिसायला आहे, बेदाण्याचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेला आहे. आणि या निमित्तानं मी बाजार समितीला सुद्धा विनंती करणार आहे की आपण याच्यावरती खूप मोठा अध्ययन करून या हळदीचा व्यापार जो मोठ्या प्रमाणात होतो आहे, आज 1000 कोटीची उलाढाल बाजार समितीमध्ये केवळ हळदीची जर होत असेल तर या ठिकाणी अनेक उद्योजकांनी सुद्धा प्रक्रिया उद्योग हळदीवरचे सुद्धा केले तर या सांगली भागातील रोजगारसुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. आणि प्रक्रिया उद्योग केल्यामुळं हळद व्यापाऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ या हळद उत्पादकाला, व्यापाऱ्यांना सुद्धा मिळणार आहे. आणि विशेष करून या येथील तरुणांना सुद्धा रोजगाराची संधी खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. अशाच प्रकारे बेदाणासुद्धा, बेदाण्याचे जे भाव आहेत, आज या ठिकाणी बेदाण्याचे 150 रुपये भाव असतील तर दिल्लीसारख्या ठिकाणी 350-400 रुपये भाव असतात. मला असं वाटतं ही सुद्धा तफावत जर कमी करायचं असेल तर बाजार समितीने पुढाकार घेतला पाहिजे. बाजार समितीची कोल्ड स्टोरेजची चैन ही मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. बाजार समितीचं काम आहे शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देणं, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देणं हे बाजार समितीचं कर्तव्य आहे. आणि मी आशा व्यक्त करतो भविष्यकाळात महाराष्ट्रातली अग्रगण्य अशी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना 5 रुपयेमध्ये जेवण व शुद्ध पाणी 2 रुपयेमध्ये 1 लिटर ही योजना आम्ही चालू करत आहोत. या योजनेचा शुभारंभ आपल्या राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय सुभाष देशमुख साहेब व आमचे नेते डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. शेतकरी लांबून जवळजवळ 40-50 किलोमीटर अंतरावरून, जतसारख्या जवळजवळ 100-150 किलोमीटर अंतरावरून आपला माल
सांगली मार्केट कमिटीमध्ये घेऊन येत असतात त्यांनी आणलेलं जेवण शिळं झालेलं असतं, त्यामुळं शेतकरी आजारी पडण्याची शक्यता असते. आम्ही सर्व आमचे संचालक मंडळाने हा विचार करून आम्ही शेतकऱ्यांना 5 रुपयामध्ये जेवण ही योजना सुरू केली. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. मुंबईत झालेल्या आर्चर्स मिसेस इंडिया 2017 या स्पर्धेत पुण्याच्या मोनिका शेख या सेकंड रनर अप ठरल्या आहेत. देशभरातील 38 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या आर्चर्स मिसेस इंडिया 2017 या स्पर्धेत पुण्याच्या मोनिका शेख या सेकंड रनर अप ठरल्या आहेत. देशभरातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, नागपूर तसेच पंजाब येथून सुमारे 38 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अमित तलवार, फिटनेस एक्सपर्ट लीना मोगरे, अभिनेता हितेन तेजवानी, सामाजिक कार्यकर्त्या बबिता वर्मा, अभिनेत्री रश्मी घोष आणि ज्योत्स्ना चांदोलास यांच्या पॅनेलने स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले, तर करिश्मा कोटक आणि करण वाही यांनी स्पर्धेचे सूत्रसंचलन केले. मोनिका शेख यांना स्पर्धेतील मिसेस ग्लॅमरस म्हणूनही निवडण्यात आले होते. यावेळी मोनिका अतिशय उत्साही झाल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, मिसेस इंडिया होण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. नमस्कार, माझं नाव मोनिका शेख आहे. मी पुण्यातली स्थायिक आहे. पुण्यात राहते मी. सर्वात प्रथम ऑक्टोंबर 2016 साली मी मिसेस महाराष्ट्र हे कॉम्पिटिशन केलं होतं, ज्याच्यात मी 2 प्रेस्टिजियस टायटल्स जिंकले होते. मिसेस महाराष्ट्र स्टाईल आयकॉन आणि मिसेस महाराष्ट्र ब्युटी विथ द पर्पज 2016. हे पॅजंट डिवा स्टुडिओज तर्फे होतं. हे इंटरनॅशनल कोच आहेत काल आणि अंजना मस्करेनस. आणि मग तिथून पुढे ते जिंकल्यावर थोडा कॉन्फिडन्स वाढला. मग त्यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी म्हटलं की तुम्ही मिसेस इंडिया ट्राय का नाही करत. मग मिसेस इंडियाचं ऑडिशन केलं आणि मग त्याच्यात मी सिलेक्टही झाले. आणि मग मुंबईला ही स्पर्धा ठरली होती. सहारा स्टार ह्या ठिकाणी स्पर्धा होती. तर देवर 38 कंटेस्टंट्स होते सगळे मिळून. आणि त्याच्यातून मला आर्चर्स मिसेस इंडिया सेकंड रनर्स अपचा क्राऊन मिळाला आहे. इथून पुढे एक कास्टिंग फर्म उघडण्याचं माझं विचार आहे, ज्यानेत बाकीच्या महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळेल, त्यांचा टॅलेंट शोकेस करण्यासाठी बॉलिवूडमध्ये चान्स देण्यात येईल. पॅजंट इंडस्ट्रीमध्ये जर आवड असेल तर त्याच्यात आम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ. आमचं स्वतःचं म्हणजे माझा नवरा संडे फिल्म्स ह्याचे लाईन प्रोड्युसर आहेत. तर बॉलिवूड वगैरेमध्ये प्रत्येक लेडीज ज्यांनाही इंटरेस्ट आहे तर घरातच एक फिल्म व्हेंचर आहे आमचा, तिथून आम्ही त्यांना सपोर्ट करू शकतो. तर माझी इच्छा अशी आहे की पुण्यातल्या ज्या कोणी लेडीज आहेत ज्यांची इच्छा आहे येऊन करणं, डिवा पॅजंट्स, अंजना मस्करेनस आणि काल मस्करेनसला नक्की कॉन्टॅक्ट करा. ॲक्च्युली योगा करणं आणि डाएट करणं गोज हँड इन हँड. सकाळी एक 10 मिनटाचा योगा व तेलकट न जेवणं, स्पायसी थोडंसं कमी खाणं आणि रात्री एक 30 मिनटं वॉक करणं इज वॉट आय बिलीव्ह कॅन कीप यू फिट. खूप हेल्प करतं. पॅजंटसाठीच नाही, असंही शरीराला फिट ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे हेल्थवाईज. इम्रान शेख, मी हजबंड आहे मोनिका शेखचा. मला जेव्हा ही पॅजेंट जीतली तो जब जीतने से पहले मैं बहुत नर्वस होतो की कसं होईल, काय होईल, कसं करते आहे. आणि शेवट जेव्हा हिने क्राऊन विन केला आहे तर माझ्याकडे शब्दच नाही आहे की मी काय बोलू, पण खूप आनंद झाला मला. आणि ही जी काही करत असणार आहे ह्याच्या पुढं अजून काय करायचं हिला, माझा फुल पाठिंबा असणार आहे हिला. कारण की तिच्यात तेवढं टॅलेंट आहे आणि टॅलेंट बाहेर काढणं फार गरजेचं असतं. महिला जेव्हा पुढे येतील तेव्हा घराचं पण नाव होतं, आमचंही होतं, शहराचं पण होतं आणि प्रत्येकाचं नाव होतं. अभिमानाची गोष्ट आहे. मेरा नाम अंजना मस्करेनस है. मैं इंटरनेशनल पैजेंट कोच हूँ और मोनिका को ट्रेन मैंने ही किया है आगे खिताब के लिए. सो वेरी प्राउड ऑफ हर. मोनिका ने पहले हमारा पैजेंट है दीवा मिसेस महाराष्ट्र, उसमें पार्टिसिपेट किया था. तब हमने मोनिका को नोटिस किया था एंड क्योंकि शायद मे भी थोड़ी कुछ चीज़ों में तब कमी थी तो शायद ये उस वक्त राउंड मेरे ख्याल से नहीं कर पाई क्योंकि काफ़ी कंपटीशन भी टफ था. तो उसके बाद इन्होंने हमें अप्रोच किया था कि ये आगे जाना चाहते हैं. प्लस मुझे भी लगा कि इनमें काफ़ी मतलब जो रॉ मटेरियल होता है कि उनमें वो एक तो लगन है, मेहनत कर सकती हैं और
और मतलब देख के समझ में आया कि ये अगर थोड़ी मेहनत करेंगी, अपने ऊपर वर्क करेंगी तो आगे जा सकती है। तो इनके साथ हमने इनका इंट्रोडक्शन में काफ़ी प्रैक्टिस किया, इनको प्रैक्टिस कराया, इनका रैंप वॉक, स्टेज प्रेजेंस, वॉइस मॉड्यूलेशन, बॉडी लैंग्वेज, क्वेश्चंस कैसे आंसर करने हैं, क्या क्या चीज़ें नहीं करनी है, स्टेज पे क्या क्या गलतियाँ अवॉइड करनी है, क्या क्या आपको स्टेज पे किन चीज़ों पे ध्यान रखना है, इन चीज़ों की काफ़ी इन्होंने ट्रेनिंग की हमारे साथ। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे। लवकरच बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची भूमिका सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगलीमध्ये जाहीर केली आहे। तसेच मार्केट कमिटी आणि व्यापाऱ्यांनी पारदर्शक कारभार करा, नाहीतर राज्य सरकार त्यांची गय करणार नाही असा इशारा देशमुख यांनी दिलाय। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 5 रुपयात जेवण आणि 2 रुपयात पाणी या योजनेचे उद्घाटन सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले। यावेळी काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम आणि मान्यवर उपस्थित होते। सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू झाली आहे। या शुभारंभाप्रसंगी बोलताना सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यातील सर्व बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या घामातून उभारल्या आहेत, पण या समितीच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क हा विकास सोसायटीच्या संचालकांना आहे। हे योग्य नसून लवकरच शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलंय। तसेच यावेळी बोलताना मंत्री देशमुख यांनी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारदर्शक कारभार मिळाला पाहिजे। आज अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची दरामध्ये फसवणूक होत आहे, यामुळे व्यापाऱ्यांनी आणि बाजार समिती यांनी पारदर्शक कारभार करावा। जर वेगळ्या मार्गाने शेतकऱ्यांची लूट केली जात असेल तर राज्य सरकार त्या व्यापाऱ्यांवर गदा आणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी देशमुख यांनी दिलाय। तर राज्यातील तूर खरेदीवर बोलताना आज राज्यात तूर स्टॉक करण्यासाठी गोडाऊन नाहीत, हे दुर्भाग्य आहे। यामुळे बाजार समित्यांनी आपले पैसे बँकेत ठेवण्यापेक्षा गोडाऊन बांधावेत असं मत यावेळी व्यक्त केलंय। अनेक बदल करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे। मला माहित नाही तुमच्या किती लोकांना आवडणार आहे। मीच तुम्हाला विचारतो, कृषी उत्पन्न बाजारचे मतदार शेतकरी आहेत का संचालक आहेत? कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार आता कोण आहेत? सोसायटीचे संचालक। मला इकडचं माहिती नाही, तुमच्याकडच्या सोसायट्या पिशवीतच आहेत आणि त्या केवळ मतदारासाठी, इकडच्या चांगल्या असतील, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, अभिनंदनास पात्र आहे म्हणतो तरी। पण मी माझ्या जिल्ह्यात राहत असताना केवळ या विकास सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मतदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार ह्याच्या पलीकडे आम्ही, आणि मला असं वाटतं की राज्य सरकार ह्याच्या पलीकडे जाऊन ज्या शेतकऱ्यांच्या घामातून ह्या बाजार समित्या उभा राहिल्या, ज्या शेतकऱ्याच्या कष्टातून या बाजार समित्या उभारत आहेत, त्या शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार आपण देण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा। आणि मला त्याचा विश्वासघात करू नका, माझी नम्रपणाने व्यापाऱ्याला विनंती आहे। आणि त्याचा विश्वासघात व्हायला गेला आहे, त्याच्यामध्ये पाप आपल्याला भोगावं लागलेला आहे। त्याला विश्वास द्या। तुम्हाला 2% कमिशन, 3% कमिशन, तुमचे जे कमिशन आहे ते प्रामाणिकपणे घ्या। त्यापेक्षा वेगळ्या मार्गाने जर पैसे कमवत असाल तर मला असं वाटतं काही दिवसानंतर व्यापाऱ्यावर सुद्धा गदा आणायला सरकार मागे पुढे पाहणार नाही। जो कोणी शेतकऱ्याला अन्याय करायचा प्रयत्न कर, त्या कुठल्याही व्यक्तीला गय केली जाणार नाही। आणि म्हणून माझी विनंती आहे, आपण सुद्धा तेवढंच पारदर्शक कारभार केला पाहिजे, व्यापाऱ्याला सुद्धा तेवढीच पारदर्शकता आणली पाहिजे कामामध्ये। गोदामं मोठी करा। आज राज्यामध्ये तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, गोदामाची आम्हाला गरज आहे। दुर्मिळ गोदामाची संख्या नाही आहे आमच्याकडे, जवळ गोदाम नाही, तिथे तूर पिकते तिथे गोदाम नाही, जिथे ऊस पिकते तिथे साखर कारखाने, जिथे कापूस पिकते तिथे सूत गिरण्या नाही। ही राज्याची मागची आता झालेली आहे। आणि मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये ह्या होईल याची बाजार समिती कटाक्षाने आपण काळजी घेतली पाहिजे। पुढच्या मध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ज्या ज्या सुविधा आपल्याला करायच्या आहेत, पाण्याची केलेली असेल, जेवणाची केली असेल, माझ्या भविष्यात शेतकऱ्याला वसतिगृह सुद्धा म्हणजे थांबायचं जर असेल, शेतकरीवास सुद्धा आपण करण्याची गरज आहे। ज्या ज्या चांगल्या सुविधा देण्या त्या सर्व सुविधा दिल्या पाहिजे।
जरा बेदाण्याचा जर एवढा फरक असेल तर मला असं वाटतंय की अजितरावांनी जे सांगितलं 150 आणि 400 रुपयात फरक माझ्या या गरीब शेतकऱ्याला जर या माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला जर मिळाले तर मला असं वाटत नाही कुठला शेतकरी आत्महत्या करायला जाईल. या कार्यक्रमास उपस्थित असणारे माजी सहकार मंत्री पतंगराव कदम यांनी बोलताना आज सहकार क्षेत्रामध्ये जे चुकीचे चालू आहे, जिथे घोटाळे आहेत त्यांच्यावर कारवाई नक्की करा. चुकीच्या कारभारावर होणाऱ्या कारवाईला आमचा विरोध नाही असे स्पष्ट केले. तसेच सहकार क्षेत्रात चुकीचे काम करणाऱ्यांवर दहशत बसवून सहकार चळवळ निकोप करा, पण मोडू नका अशी मागणीही यावेळी पतंगराव कदम यांनी सहकार मंत्र्यांकडे केली आहे. खरा प्रश्न जो आहे शेतीमालाला योग्य भाव देण्याची जबाबदारी ही कशी उचलता येईल त्याबद्दल एवढा मोठा फरक. आता दुबईमध्ये इथला माल काही व्यापारी आहेत भाजीपाला करणारे चांगले, दुबईमध्ये इथला माल याचा जर विचार केला तर अजितराव बरोबर मांडला. आणि आपण जो दुसरा मुद्दा सांगितला अनेक महत्वाचे मुद्दे बोलला, त्यामध्ये प्रक्रिया करणारे उद्योग या मार्केट कमिटी हातामध्ये घ्यावे आणि त्याच्या हळदीच्या दृष्टीने मिरचीच्या दृष्टीने काय करता येईल फुलाच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यासाठी निवास बांधावं. आणि ही 4 तालुक्याची फक्त आहे, सांगली, मिरज, कवठेमंकाळचं. प्रत्येक ठिकाणी तुम्ही कोल्ड स्टोरेज उभा करा आणि त्या पद्धतीनं पैशाचा किती शिल्लक किती नाही मला माहिती नाही, खाऊन किती शिल्लक राहिले. बस अजितचा घ्या सध्या, अजितला अजित चळवळ. आणि म्हणून अहो सगळ्यांनी म्हणून आम्ही मोठ बांधली. मी नाही म्हणून ते बसू पुन्हा एकदा बैठक घेऊ. आणि म्हणून मी नगरपालिकेत सुद्धा पहिल्यांदा भाग घेतला आणि नगरपालिका जिंकली. जेव्हा घोटाळे होतात तेव्हा आपली प्रतिमान आपलं नाव वापरावं लागतं. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की सुभाष देशमुखांच्या या खात्यामध्ये पहिल्यांदा जाणता सुद्धा मंत्र्याला मी सांगितलं आणि सोनगिरणाचं काय करताय बोलू म्हणाले इतक्या बलगडे काय करू ते येतात आमके येतात ते चालत राहील. पण जे चुकीचं आहे त्यांना दशेत बसले पाहिजे की आपण जे केले आपण जे बिघडवलंय तर तपास तिथं करायचा. आमच्या वेळच्या कॅबिनेटचा ठराव मीच मांडतो. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना 5 रुपयेमध्ये जेवण व शुद्ध पाणी 2 रुपयेमध्ये 1 लिटर ही योजना आम्ही चालू करत आहोत. या योजनेचा शुभारंभ आपल्या राज्याचे सहकार पणन वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय सुभाष देशमुख साहेब व आमचे नेते डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. शेतकरी लांबून जवळजवळ 40-50 किलोमीटर अंतरावरून जतसारख्या जवळजवळ 100-150 किलोमीटर अंतरावरून आपला माल सांगली मार्केट कमिटीमध्ये घेऊन येत असतात. त्यांनी आणलेलं जेवण शिळं झालेलं असतं, त्यामुळं शेतकरी आजारी पडण्याची शक्यता असते. आम्ही हा सर्व आमचे संचालक मंडळाने हा विचार करून आम्ही शेतकऱ्यांना 5 रुपयामध्ये जेवण ही योजना सुरू केली. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राहुरी तालुक्यासह शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहराचा पाणी पुरवठाही खंडित होतोय. विजेच्या या लपंडावामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. महावितरणाच्या या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलंय. राहुरी तालुक्यात वीज बिलाची 92% वसुली असतानाही अचानकपणे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतोय. महावितरणाच्या या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणाच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करून खुर्चीला हार घालत गांधीगिरी केली आणि लेखी आश्वासन मिळेपर्यंत जागेवरून उठणार नाही असा पवित्रा घेतल्याने महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.
तालुक्यासह शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडित होतोय। याचबरोबर नागरिक उकाड्याने हैराण झालेत। तर दुसरीकडे विजेच्या लपंडावामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक जळून गेले असल्याचे सांगून प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच थारेवर धरले। राहुरी नगरपालिकेकडे कुठलीही थकबाकी नाही, बिले वेळेवर भरली जातात, मग वीज पुरवठा खंडित का होतो? महानगरपालिकेची 140 कोटींची थकबाकी असताना तेथे वेळेवर वीज पुरवठा केला जातो, मग राहुरीला सावत्रपणाची वागणूक का दिली जाते? या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना या समस्या दिसत नाहीत का, असा सवाल नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केलाय। वारंवार येथे वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरण कार्यालयावर नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येऊन महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष तनपुरे म्हणालेत। अखेर लेखी आश्वासन घेतल्यानंतर तनपुरे यांनी आंदोलन मागे घेतलंय। यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, नगरसेवक अनिल कासार, दिलीप चौधरी, सूर्यकांत भुजाडी, दशरथ पोपळघट, बाळासाहेब उंडे, नंदकुमार तनपुरे, गजानन सातभाई, अशोक आहेर, संजय साळवे, विलास तनपुरे, विजय करपे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लटके, गोरख दुसिंग आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर भविष्यात तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत चालला नाही तर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय। पासून राहुरी शहरासह राहुरी तालुक्यात वीज पुरवठ्यामध्ये अत्यंत अनियमितता आहे। राहुरी शहराची वसुली ही 92% वसुली राहुरी शहराची होत असताना लोड शेडिंगचं कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता कायमस्वरूपी दिवस रात्र कुठल्याही वेळ न बघता लाईट त्या ठिकाणी सतत खंडित होत आहे। याचा सर्वसामान्य नागरिकांना तर त्रास होतोच आहे, परंतु याचा मोठा परिणाम राहुरी शहराच्या पाणी पुरवठा योजनेवर देखील झालेला आहे। गेले कित्येक दिवसापासून कायम धरणावर आपलं जे काय पाणी उपसा केंद्र आहे तिथला वीज पुरवठा कायम मध्येच कधीतरी जातो। अर्धा तास जरी लाईट गेली तरी पुन्हा पाईपलाईननी पाणी पुरवठा सुरळीत होण्याकरता 2 तास जातात आणि अशी कायम लाईट जात असताना शहराच्या पाणी पुरवठ्यावरती त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे। आणि म्हणून राहुरी शहरावरचा विस्कळीत त्या वीज खंडित होण्यामुळे पाणी पुरवठ्यावरती आलेला ताण शहरातील सर्व नागरिकांना अचानक कुठल्याही वेळेस वीज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खरं वीज जाते तो होणारा त्रास, त्याचबरोबर राहुरी शहराचाच पाणी पुरवठा नाही तर 14 गाव पाणी पुरवठा योजना असेल त्यांचाही पाणी पुरवठा काही गावामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा त्यांनी केलेला आहे। या सर्वच पाणी पुरवठा योजनांवरती या वीज खंडित होण्यामुळे परिणाम महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे परिणाम होत आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि लेखी आश्वासन घेतल्याशिवाय आम्ही उठलेलं नाही आणि गांधीगिरीच्या मार्गाने खुर्चीचा सत्कार केला, मॅडमचाही सत्कार केलेला आहे आणि इथून पुढं शहराचा पाणी पुरवठा असेल किंवा शहरातली वीज असेल ही पूर्वसूचना न देता खंडित होऊ नये असं त्यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी। बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। 3.5 लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी राहुरी नगर परिषदेच्या नाकर्तेपणामुळे पडली धूळखात। अकोले तालुक्यातील कवठेवाडी गावातील कठ्याची यात्रा संपन्न, पेटलेले कठे डोक्यावर घेऊन भाविकांनी केली नवस्फूर्ती। सांगली बाजार समितीमध्ये आता शेतकऱ्यांना 5 रुपयांमध्ये मिळणार भरपेट जेवण, महाराष्ट्र दिनापासून उपक्रमाचा प्रारंभ। आणि राहुरी तालुक्यातील महावितरणाचा अनागोंदी कारभार, नगराध्यक्षांनी केलं ठिय्या आंदोलन। याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा सी24 तास। जगा वर्तमानात बिनधास्त।